झी 24 तास एक पाऊल पुढे निर्माण झालेला आहे. त्याच्या दबावाखाली करायची सीआयडी काय ते वेगळे करण्याचा संभव आहे. तेव्हा सीआयडीच्याकडे मागणे हे पाठवावं असं मागण्यात मला काही तथ्य दिसत नाही आहे. तुम्हाला स्पष्ट सांगतो. माझं म्हणणं आहे पोलिसांच्या रेग्युलर याच्यामुळे तो झालं पाहिजे. बरोबर आहे. हा बरोबर आहे. पोलिसांच्या रेग्युलर याच्यामध्ये त्याचा शोध व्हायला पाहिजे. हा तुमचा मुद्दा आहे. सीआयडीची फारशी गरज नाही असंही आपण म्हणताय. पल्लवीताई, 10 वर्षानंतर एक आता द्विधा मनस्थितीत महाराष्ट्र दिसतोय मला. मी अनेकांशी बोललो, साताऱ्यात सुद्धा बोललो. 10 वर्षानंतर त्या स्त्रिया बोलतायत, या त्यांच्या धाडसाचं कौतुक करायचं का 10 वर्षानंतर त्या नेमक्या आत्ताच का बोलू लागल्या यामागे त्यांचे बोलविते धनी दुसरे कोणी तर नाही असाही शंका या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. तुम्ही त्या महिलांना भेटलात, नेमकं तुम्हाला काय वाटलं या प्रश्नावर? या अँगलनी तुम्ही काय प्रकाश टाकू शकाल? मला असं म्हणायचं आहे की 10 वर्ष या महिलांनी आपल्यावर होणारा अन्याय हा सहन केलेला आहे. 2003 ते 2010. आता 10 वर्षांनी या महिला बोलतायत म्हणजे त्या खोटच बोलता आहेत किंवा त्यांचा जो आरोप आहे तो खोटाच आहे असं मला वाटतं की असं आपण धरून चालू नये. कारण का मेरिटवर आपण गेलं पाहिजे. पल्लवी असं कोणी म्हणत नाहीये. पल्लवीताई, डोंट कन्फ्यूज. असं कोणी म्हणत नाहीये. नाही मी तुम्हाला म्हणत नाहीये. जे म्हणतायत ना इतर, त्यांना मला हे उत्तर द्यायचं आहे. मी तुमच्याबद्दल बोलत नाहीये. दुसरं मला असं म्हणायचं की बोलविता धनी दुसरा कोण असेल, तिसरा कोण असेल तो प्रश्न नाहीये. पण जो गुन्हा घडलाय त्याच्याकडे तर आपण दुर्लक्ष करू शकत नाही. गुन्हा घडलेला आहे, तसे प्रकार झालेले आहेत. मला उद्याजी तुम्हाला सांगावं असं वाटतंय की 28 सप्टेंबर 1998 रोजी याच सातारा तालुका पोलीस स्टेशनमध्ये सांगोला तालुक्यातला म्हणजे सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यातल्या नाझरे गावामधल्या एका महिलेने 98 साली याच प्रकारची FIR, याच प्रकारची कंप्लेंट केली होती 1998 मध्ये. आता मला तुम्ही सांगा की 98 मध्ये असेच आरोप त्या महिलेने, जे आरोप या महिलांनी केलेले तेच आरोप त्या 98च्या केसमध्ये तक्रारीमध्ये केलेले आहेत. 98 ते 2008 किंवा 2012-13 याच्यामध्ये आरोपांचं सातत्य कायम राहतं. मला असं वाटतं की एक कार्यकर्ती म्हणून जेव्हा कृतीमध्ये सातत्य राहतं तेव्हा आरोपामध्ये सातत्य राहतं. नंबर 1. त्याच्यामुळे मग कोण जे बोलवते धनी असतील किंवा अजून तिसरे कोण असतील ज्यांना याचा फायदा घ्यायचा असेल त्यांना तुम्ही एक कोलीत दिलेला आहे. हे आहे. याच्याकडे आपण ह्या प्रकरणाकडे बघताना आपण हे दुर्लक्ष करून चालणार नाही की जे काही घडलं आहे ते घडलं आहे आणि ते घडलं आहे म्हणून कोणाला तरी त्याचा फायदा होऊ शकतो. तो होईल की नाही, का कोण घेतंय, कोणाचा तरी बोलवता धनी आहे, दुसरे त्याच्या मागे आहेत, हे तपास यंत्रणेमध्ये पुढे येईल असं मला वाटतं. पण या केसमध्ये महिलांच्या आरोपाकडे आपण तटस्थपणे बघितलं पाहिजे, त्यांच्या पाठीशी उभं राहिलं हे मला इथे प्रकर्षाने सांगायचं आहे. नंबर 2, मला असंही सांगायचं आहे की बोलवता धनी किंवा या महिलांच्या मागे कोण आहे तर मला असं वाटतं लक्ष्मण माने स्वतः इतके प्रतिष्ठित आहे, सत्तेमध्ये राहिलेले आहेत. आज ते ज्या पक्षाचे काम करतात तो पक्ष महाराष्ट्र सरकारमध्ये सत्तेत आहे. त्या पक्षाचे जे प्रमुख आहेत ते इतके इन्फ्लुएन्शियल पर्सन आहेत, त्या आश्रमशाळेचे पदाधिकारी आहेत. आज सुप्रियाताईंनी खूप छान काम महिलांच्या अत्याचाराच्या विरोधात सुरू केलेलं आहे. त्यांनी जे राष्ट्रवादी युवती सेल उभं केलेलं आहे त्याचा मूळ हेतूच आहे की महिलांवर होणारा अन्याय अत्याचार वाढत चालला आणि तो रोखला पाहिजे आणि त्यांनी ते पुढे येऊन ते काम हाती घेतलेलं आहे. अशा लोकांबरोबर लक्ष्मण माने साहेब काम करतात. मला असं वाटतं की एवढे इन्फ्लुएन्शियल माणूस त्यांच्या पाठीशी असताना या महिलांच्या मागे यांच्यापेक्षा जास्त इन्फ्लुएन्शियल माणूस कोण असू शकतो का? म्हणजे याच्यापेक्षा एक प्रकारे पल्लवीताई मला मान्य केलं पाहिजे की तुमच्या संपूर्ण बोलण्यामध्ये तुमचं अस्खलित वकिली प्रभुत्व आता या ठिकाणी दिसलंय की एखादी केस आणि त्याची बाजू कशी मांडावी आणि त्या मुद्द्याचा नेमका आपण मला वाईट असं वाटतंय उदयजी की या सगळ्या प्रकरणामध्ये इतके वेगवेगळे प्रश्न पुढे आणले जात आहेत आणि त्याच्यामुळे त्या महिलांच्या आरोपाकडे इतकं प्रश्नचिन्ह उभं केलं जातंय की मग ह्याच्या मागे कोणीतरी असेल, मग धर्मांतराची चळवळ जी आहे ती थांबवायची असेल, माने साहेबांची राजकीय कारकीर्द खतम करायची असेल, म्हणजे कशासाठी ना. मला असं म्हणायचं की तुम्ही विसरून जा की तिकडे लक्ष्मण माने साहेब आहेत. तुम्ही त्या 5 महिलांचा विचार करा, त्या निराधार आहेत. तुम्ही सांगितलं की आज त्यांच्या कुटुंबियातले कोणी बोलले नाहीत कारण का त्यांनी सांगितलं की मॅटर न्यायप्रविष्ट आहे. पहिल्यांदा मला तुम्हाला स्पष्ट करायचं की हे मॅटर न्यायप्रविष्ट नाही. हे मॅटर अजूनही पोलीस यंत्रणेमध्ये तपासाच्या पातळीवर आहे. ते अजून न्यायालयामध्ये दाखल झालेलं नाही.
आम्ही जेव्हा आज साताऱ्यामध्ये गेलो होतो फॅक्ट फाइंडिंग कमिटी म्हणून, तर आम्ही पहिला फोन जर कोणाला केला असेल साताऱ्यात आलोय, कारण का आम्हाला आमचा जो शोध घ्यायचा आहे तो एकांगी घ्यायचा नव्हता आणि नाहीये. आम्ही पहिला फोन जर कोणाला केला असेल तर माने साहेबांच्या कुटुंबातला भाई माने यांना आम्ही फोन केला. विद्याताई स्वतः भाई मानेंशी बोलल्या आणि सांगितलं आम्ही साताऱ्यात आलोय, आम्हाला तुमच्याशी बोलायला आवडेल, तुमचीही बाजू आम्हाला ऐकून घ्यायला आवडेल. खरं तर लक्ष्मण माने साहेबांशीच आम्हाला बोलायचं पण ते उपलब्ध नाहीयेत, तर आम्ही त्यांचे प्रतिनिधी म्हणून तुमच्याशी बोलू. भाई म्हणाले की मी आज बिझी आहे, वकिलांशी बोलतोय, मी जसा फ्री होईल तसा तुम्हाला फोन करेन. आम्ही तिथून 5 महिलांना भेटलो, 5 महिलांनंतर एसपींना भेटलो. एसपी नंतर जेव्हा आम्ही परत फ्री झालो, परत विद्याताईंनी भाईंना फोन केला आणि भाईंशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण भाईंनी त्या आम्हाला भेटण्यासाठी नकार दिलेला आहे. आम्हाला असं म्हणायचं की आम्हाला आमचा तपास करताना आम्ही ज्या विक्टीम महिला आहोत त्यांनाही भेटणं गरजेचं वाटलं, ज्यांच्यावर आरोप झाले आहेत त्यांचंही म्हणणं ऐकून घ्यायचं आम्हाला गरजेचं वाटलं, जी तपास यंत्रणा आहे, ज्यांच्याकडे तपास चालू आहे, जी पोलीस यंत्रणा आहे त्यांनाही भेटणं आम्हाला गरजेचं वाटलं. या व्यतिरिक्त जी काही कार्यकर्ते आहेत त्या शाळेमध्ये, आश्रमशाळेमध्ये कर्मचारी त्यांनाही भेटणं आम्हाला गरजेचं वाटलं आणि या अनुषंगाने भाई माने सोडले तर आमची सगळ्यांची भेट झालेली आहे. आम्हाला असं वाटतं की लक्ष्मण माने जर म्हणतायत त्यांच्यावर जर काहीतरी षडयंत्र रचलं जात आहे, त्यांच्या बाबतीत कोणीतरी कट कारस्थान करत आहे, असं जर असेल तर ते येत नाहीत समोर. किमान त्यांचे प्रतिनिधी म्हणून त्यांच्या घरच्यांनी तरी आलं पाहिजे. हे आरोप खोटे आहेत म्हणून त्यांनी तरी बोललं पाहिजे. पल्लवीताई ब्रेकची वेळ झालेली आहे. तुम्ही तुमची बाजू एखाद्या निष्णात वकिलाप्रमाणे मांडलेली आहे महाराष्ट्रासमोर, हे कळलेलं आहे. परंतु 2 बिनतोड सवाल यातनं निर्माण होत आहेत. ते बिनतोड सवाल कुठले आहेत हे तुम्हाला ब्रेक नंतर कळणार आहे. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय चळवळीची लक्ष्मण रेषा. झी 24 तास, एक पाऊल पुढे.